बीड ते परळी मार्गाचं रुंदीकरण सध्या केलं जाते आणि यासाठी मार्गावरील तब्बल 1100 झाडांवर कुऱ्हाड चालवली जाते। अनेक वर्ष या रस्त्यावरील वाटसरूंना सावली देणारी ही झाडं आता तोडली जात आहेत, तर दुसरीकडे जिल्हा प्रशासन 30 लाख झाडांची लागवड करण्याचा इव्हेंट आयोजित करत आहे। बीड परळी रस्त्याचं काम करणाऱ्या कंत्राटदारावर या ठिकाणी वृक्षारोपण आणि संगोपनाची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली होती। पर्यावरण प्रेमींमधून तशी मागणी सुद्धा केलेली जात होती आणि याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजेंनी। पाहूया। बीड ते परळी मार्गाच्या रुंदीकरणाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे। या रस्त्याचं आता रुंदीकरण होणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी या रस्त्याच्या लगत असलेले शेकडो झाडे आता तोडली जात आहेत। विकासाची ही प्रक्रिया आहे ती निरंतर चालणार आहे, त्यामुळे अशा काही गोष्टी होणारच आहेत। हे जरी साहजिक असलं तरी ज्या बीड जिल्ह्यामध्ये आधीच वनक्षेत्र कमी आहे, झाडांची संख्या कमी आहे, ती वाढवण्यासाठी एकीकडे प्रशासन प्रयत्न करत आहे। आता येत्या 7 तारखेला बीडमध्ये एकाच वेळी एकाच दिवशी 30 लाख झाडांचं रोपण केलं जाणार आहे, परंतु दुसरीकडे जी झाडे आहेत ती देखील तोडली जात आहेत हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि पर्यावरण प्रेमींनी याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे। आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यात जे दुष्काळ असतो किंवा जे पाण्याचं दुर्भिक्ष असतं त्याचं कारण म्हणजे बीडमध्ये झाडांची संख्या कमी असल्याचं अनेकदा सांगितलं जातं, परंतु ही झाडे पुन्हा एकदा लावली जातील, पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने त्याचं संगोपन होईल या दिशेने मात्र प्रयत्न केले जात नसल्याचं दिसतं। आपण जर पाहिलं तर आता या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे शेकडो झाडे तोडली जाणार आहेत। बीड जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमींनी आणि वृक्षप्रेमींनी पुढाकार घेऊन संबंधित कंत्राटदार आणि प्रशासनाच्या मदतीने पुन्हा तेवढीच झाडे या रस्त्यालगत लावण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।